सर काय सांगाल, आज तुम्ही इथे झोपडी सुद्धा उभारलेली आहे, पोस्टकार्ड सुद्धा दाखवलेलं आहे, इथे झोपडी उभारलेली आहे। ही झोपडी सरकारच्या नाकर्ते भूमिकेमुळेच आज गिरणी कामगारांना झोपडी उभारण्याची वेळ आलेली आहे। कारण गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय त्याचा GR 91 साली निघाला, त्याच्यामध्ये सुधारणा देऊन पुन्हा मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय झाला आणि हा निर्णय होऊन सुद्धा आज तागायत 16,000 गिरणी कामगार जर सोडले तर 1.25 लाख गिरणी कामगार हे घरापासून वंचित आहे। ही फार दुर्दैवाची आणि शर्मेची बाब आहे। त्यामुळं शासन इतर लोकांना रस्त्यावर राहतात, झोपडीमध्ये राहतात किंवा इतर लोक आहेत त्यांना घर देऊ शकते। मग ज्या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी जो गिरणी कामगार लढला, ज्यांनी मुंबई घडवली, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी देशाची अर्थनीती घडवण्याचं काम केलं, त्या गिरणी कामगारांना वचन देऊन सुद्धा तुम्ही घर देत नसाल तर ही फार शासनाच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आणि त्याचं प्रतिकात्मक झोपडी उभारून त्याचा निषेध केलेला आहे। याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी। सर्व तिन्ही एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ताबडतोब गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी NTCच्या जागा, खाजगी गिरण्यांच्या जागा आणि त्या कमी पडल्या तर SRA आणि ज्या म्हाडांच्या कॉलनी आहेत त्या डेव्हलप होत आहेत, त्यामध्ये तुमचा TDR वगैरे देऊन मुंबईतच गिरणी कामगारांना घरं द्यावीत अशी 14 गिरणी कामगार संघटनाची विनंती सरकारला आहे। आम्हाला आशा आहे की सरकार ही विनंती मान्य करेल।